पुंडलिका वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. हरी श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. उद्धरोणी आते खेचरी विजयी झाला कपिकेशरी. येरी राहोनी गगनातरी मधुर स्वरी अनुवादे. ऐका, भावार्थ रामायण अंतर्गत लक्ष्मण शक्तीच्या चौथ्या प्रसंगाला सुरुवात झाली. आतापर्यंत गोड वक्त्यांनी कथा सांगितलेली आहे. हरिभक्त परायण आमच्या लोहा तालुक्यातले रंगनाथ महाराज पोखरीकर व त्यांचे सहकारी अतिशय कोकिळेसारखा गोड आवाजामध्ये या ठिकाणी सर्व श्रोत्याला मंत्रमुग्ध केल्याबद्दल त्यांच्या चरणी 2 हस्तक आणि 3 मस्तक ठेवून आपल्या पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात होतं. 12:15 वाजलेले वेळेत कार्यक्रम चाललेल्या वेळेवर होईल अशी अपेक्षा आहे. कथा सकामाशी गोड निष्कामाची पूर्वी कोड आणि सदाशिवाशी सुख सुरुवात गोड. या गोड रामकथा रामकथा गोड आहे. जीवनाचं कल्याण करणारे खडी साखर कुटाव तुपात घोटावून जिभेनं चाटाव. जशी गोड आहे तशी रामकथा गोड आहे. एक बाणी एक वचनी एक पत्नी. मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्राची दशरथ आत्मजांची रामाची कथा आहे. रामाची कथा ही जीवनाची यथा दूर करणारी रामाची कथा आहे. म्हणून ही कथा ऐकत असताना संतुष्ट होती वक्ते, संतुष्ट होती श्रोते, संतुष्ट होती कथा करते. कथा ऐकता आनंद आवडी गाता रामायण. श्रीराम सुखावे आपण वक्त्याचे निरशे जन्म मरण श्रोते संपूर्ण ब्रह्म होती. ही नामचिंतनामध्ये आणि भगवंताच्या भक्तीची सेवा आहे. सुंदर या ठिकाणी वक्त्यानं कथा सांगितले. मागच्या अध्यायामध्ये मारुतराच्या पदस्पर्शाने एका मगरीचा उद्धार झाला. मगरीची बाई झाली, बाई होऊन आकाशात गेली. आकाशात गेलेल्या बाईनं विचार केला, आपण पाण्यात राहत होतो, खेकडे खात होतो, मासोळ्या खात होतो, ते खाता खाता आपल्याला चांगल्या पद्धतीचा उत्तमची गती तो एक पावेल असा मनुष्य जन्म प्राप्त झाला. एक नारीचं शरीर प्राप्त झालं. मग ज्यानं आपल्याला उपकार केले त्याच्यावर अपकार करणं हे माणसाच्या जीवनाचं कर्तव्य नाही. म्हणून ज्यानं आपल्याला चहा पाडला त्याला दूध पाजाव, ज्यानं आपल्याला दूध पाडलं त्याला ज्यूस पाजाव, आणि ज्यानं आपल्याला काय ज्यूस पाडलं त्याला काय इंड्रिल पाजाव काय. म्हणून बाईनं विचार केला, अरे ज्यानं आपल्यावर या ठिकाणी उपकार केले, उपकाराची परतफेड माणसाच्या जन्मामध्ये माणसानं केलीच पाहिजे. एक लेकरू म्हणाला, ये आई जास्त बोलायचं नाही, तुझे काय लिटरानं पैसे मागायचे ते माग, पैसे देतो, पण या ठिकाणी उपकार म्हणायचा ना. आईच्या दुधाची लिटरानं मोजमापानं पैशानं किंमत होत नाही. थोर तुझे उपकार आई ग. या पद्धतीने या ठिकाणी खूप या ठिकाणी साधू संतांचे उपकार आहे. बाईने विचार केला आणि मारुतीला बोलवायला सुरुवात केली. तुझी या उपकारा हनुमंता काय म्या उत्तराई भावे आता. काही विनविन तत्वता सावधानता परिसावे. सज्जनाने मायबापावर लक्ष देऊन डोळे लावून ऐका. बाई समाज प्रबोधन करण्याच्या निमित्ताने निघाली. आणि आता तुम्ही जास्तीत जास्त युट्यूब चॅनल असेल, एखादे टीव्ही केंद्र असेल, कोणते रेडिओ, प्रत्येक केंद्र महिलांचा जास्तीत सहभाग आहे. आपल्याला सुरसुरत कशाला म्हणायचं, महिलांचा सहभाग आहे. महिला जास्तीत जास्त लोकांना शिकवित असतात. म्हणून या ठिकाणी नारी या ठिकाणी रत्नाची खाण आहे. म्हणून या ठिकाणी ती अप्सरा म्हणाली मारुतऱ्या. जीवनामध्ये साधू संतांचे, भगवंताचे, मायबापाचे उपकार असतात. ते उपकार फेडण्याकरता मायबापाचे उपकार लेकरांना म्हातारपणी फेडायचे असतात, आणि साधू संतांचे उपकार सेवा करून फेडायचे असतात, आणि देवाचे उपकार त्यांचं नाव घेऊन फेडायचे असतात. पण तुझे उपकार असे आहेत ते मला फिटणारे नाहीत. काही काही उपकार असे असतात महाराज की अन्नदान असेल, जीवदान असेल, रक्तदान असेल, काही माणसं जीवदान देतात, त्याचे उपकार फिटत नसतात. म्हणून तू माझा हे जन्मस्वरूप पुनर्जन्म मला प्राप्त करून दिला. म्हणून त्या उपकाराची परतफेड होणार जण काय द्यावे त्याशी भावे उत्तराई ठेवीत हा पायी जीव थोडा. तुझ्या उपकार मला भेटणारच नाही. पण 2 शब्दाची विनंती, साच आणि मवाळ विनंती करते ती ऐका. तू आदट दाटू कावीर होसी कळी काळा ते दृष्टी नानिसी. त्याही वरी राम स्मरणेसी अहर्निसी डुलत. माणसाला ज्ञान होत असताना मला देवाकडे
गेल्या, गावाकडे गेल्या, गुरुकडे गेल्या, संताकडे गेल्या, ग्रंथाकडे गेल्या, त्यांचं ज्ञान होत असते. ज्ञान काय फुकटची गोष्ट नाही. अप्सरा म्हणून लागली मारुतराय मला आता कळालं. आणि माणसाला केव्हा कळते महाराज? माणसाला म्हातारपणामध्ये कळते हनुमान. म्हणून म्हणतात कळो येईल अंतकाळी प्राणप्रयाणाचे वेळी राहती निराळी रांडा पुढे सकळ. केव्हा कळतंय? माणसाची काही काही गोष्टीमध्ये परीक्षा असते. म्हणून ती अप्सरा बोलाली मारुतराय जगात अनेक पहिलवान झाले पण तुझ्यासारखे झाले नाहीत बलवान. कोण्याही गल्लीमध्ये जाऊन कोण्याही गावात जाऊन दोन थोबाडी देण्याची ताकद तुझे म्हणून तुला अदट म्हणतात. महावीर म्हणतात शूरवीर आणि धीर स्वामी काजी तू सादर. काही माणसं गावात मोठे असतील, काही तालुक्यात मोठे असतील, काही जिल्ह्यात मोठे असतील, पण मारुतराय जगात मोठा ऐसा पुत्र व्हावा गुंडा. आणि ज्याचा तिन्ही लोकी एक जण म्हणला ऐसा पुत्र व्हावा गुंडा आणि मायबापाच्या डोसक्यात घालतय. मुलं अतिच असतात महाराज. काही मुलं असतात काही नाही तरी काय थोडी स्वान सुकरे बापुडी. काही असे असतात की माय बापाचं नाव वरच्या टोकाला नेतात. म्हणून तू आदर दाटू का महावीर आहेस. काही माणसाकडे शक्ती असती त्याच्याकडे भक्ती नसती आणि भक्ती असती त्याच्याकडे युक्ती नसती. पण तुझ्याकडे शक्तिबळ भक्तिबळ युक्तिबळ कामबांधवडी काळ घातला तोडरी कपिकुळी हनुमंत तया माझे दंडवत. एवढा बलवान तू आहेस म्हणून तुला बोलते. राम नाम स्मरण पुढे विघ्न कायचे बापुडे. आश्चर्य देखील वाणे कोडे ते तुझ पुढे सांगन. इथून मालिनी बाई म्हणाली शास्त्र असं सांगते महाराज नामाच्या चिंतने आणि 12 वाटा पळते विघ्ने. श्रीराम कोणतंही काम जर असेल तर माणसाला सकल मंगल हृदी आणि श्री विठ्ठलाचे नाम आधी. आता तुमचं असेल आधी आधी आमचं असतंय कधी मधी. म्हणून या ठिकाणी सगळ्यामध्ये नामचिंतनाची सेवा केल्यानंतर पळे भूत बाधा भय्याचे. नामचिंतनाच्या समोर कोणत्या प्रकारचं भूत राहत नाही, प्रेत राहत नाही, दुःख राहत नाही, दैन्य राहत नाही. पाप ताप दैन्य जाई उठाउठी ही नामाची शक्ती आहे. म्हणून नामस्मरणाच्या पुढे विघ्न काय बापुढे. पण मला नवल दिसतंय आणि नवल सांगावं असं वाटतं. जगात काही नवल असतात ते सांगते आहे का तू भावार्थी श्रीराम भक्त वा वा. नेनसी कपटाची मात निष्कपट तू कपिनाथ राम देखत सर्वत्र. बाई सांगणारी मारुती भक्त पुष्कळ असतात महाराज. अमोशाची ऐकतात, ग्रंथ ऐकतात, कीर्तन ऐकतात, भजन ऐकतात, काकडा ऐकतात, हरिपाठ ऐकतात, पण वागणं बरं नव्हतं. मग याला ऐकून ना ऐकणं म्हणतात. म्हणून तुम्ही सावध व्हाय बापा काळ लागलाय मापा. करू नको रे गप्पा घेऊ नको रे झोपा. उठ ती म्हणा मी काय झोपलो की काय माय नाही म्हणे. सावध होऊन भजनी लागा देव करा काही वारी मल्हारीची वारी माझ्या खंडोबाची वारी. त्या बाईनं भजन केलं सांगून आली. बोला तू श्रीरामाचा निज भक्त स्वामी कार्या लागी उद्युक्त अति संकट दुरपंथ क्रमुनी येत आलासी. ओळखीला हरी धन्य तो संसारी मोक्ष त्याच्या घरी सिद्धी सहित
या पद्धतीने रामाच्या भक्तात लांबून आलेत. लांबून आलेल्या माणसाला एकतर दिशा कळत नाही आणि दुसरी गोष्ट भाषा कळत नाही. 12 कोस गेले की महाराज पाणी बदलत आहे आणि 36 कोस गेले की भाषा बदलत नाही. मग तुम्हाला या भागातलं कोण कसं आहे, कोण राजकारणी आहे, कोण धर्मकारणी आहे, कोण समाजकारणी आहे, कोण साधू आहे, कोण भोंदू आहे, हे तुम्हाला कळत नाही. म्हणून तुम्हाला विनंती करून सांगतो, ज्याला तुम्ही महात्मा म्हणता, ज्याला तुम्ही महाराज म्हणता, ज्याला तुम्ही साधू म्हणता, ते साधूचं सोंग आहे. हाय गाडो पण वाघाचं कातड घातले. उसट होंगा परी रस नाही ढोंगा, नका भुलू वरली सोंगा, काळी गवळी दिसती गाय, हंडी बांडी पाहता काय, दूध पिऊन अनुभव सांगा, नका भुलू वरली सोंगा. दिसतंय तसं नसतंय म्हणून जग फसतंय. जसं दिसतंय तसं नसतंय महाराज. म्हणून तुम्हाला विनंती करून सांगते की अशा लोकांपासून सावध राहा. जगात महाराज अनेक संत दिसतात. ऐसे संत झाले कली, तोंडी तंबाकाची नळी. पुष्कळ संत झाले पण संत नव्हते ते संत करिता कवित्व. संत कोणाला म्हणते सांगते ऐका. ज्यासी म्हणती परम साधू तो हा कपटी महामेंदू, जान राक्षस दुर्बुद्ध तुझ छळवाद करवाला. ज्याला तुम्ही महात्मा म्हणता, ज्याला तुम्ही साधू म्हणता, तो साधू नसून दावडी वैरा घ्यायची कळा. भोगी विषयाचा 16 अंगाला ओनियारा का डोळे झाकून करतोय पाप. म्हणून तुम्हाला सांगते त्याच्यापासून सावध व्हा. बोला. रावणाचा परम आप्त प्रतिज्ञा करून येथ, ठाकून आला द्रोण पर्वत छळनार्थ तुझ लागी. नाथ महाराज सांगतात, तुका म्हणे असल जाती आणि जातीसाठी खाती माती. त्याला जात म्हणतात महाराज. मनातून जात नाही, तिचं नाव जात. आणि माणसं काम करत असताना जातीवर चालले. आपल्या भाषेत आपण म्हणतो जिसकी संख्या भारी आणि उसकी दादागिरी. हे रावणाच्या जातीचा आहे, रावणाचा पाहुणा आहे, रावणाचा युवा आहे आणि जातीवंत राक्षस आहे. उग साधूचं सोंग घेऊन, महाराजाची टिळा टोपी लावून, भगवस्त्र धारण, कळ गळ्यामध्ये माळा घालून, विभूतीचा पट्टा, जट्टा जुट्टा, दंड कमंडलू, कुबडी फावडी, शिंगी शैली सगळी तयारी करून शक्ती ऐकायला आले. आणि आलेल्या लोकांचे खिसे गार करीत चालले. म्हणून या करता झोपू नका अशी बाई सांगू लागली. हा काळ नेमी राक्षस ब्राह्मण रूप तापस, धरून आला तापस वेश, अति दुर्धर्ष महापापी. अशा लोकांपासून या ठिकाणी सावध राहा. याचं नाव, गाव, तालुका, जिल्हा, पोस्ट, वह्या, रहिवासी, आधार कार्ड, पॅन कार्ड, 7/12, होल्डिंग सगळा उतारा माझ्या खिशात आहे. आता उतारे महाराज लई लागत नाहीत. महाई सेवा केंद्र ज्याच्याकडे, लोकांना लई हुंडा मागायसाठी जमीन सांगायची काही गरज नाही. एका बटनवर सगळं कळायलंय. म्हणून याचं नाव सांगते, हा काळनेमी राक्षस आहे, जातीने राक्षस आहे. याचं नाव काळनेमी आहे. काळासारखा काळा ठिक्कर आहे, पण उग या ठिकाणी बेगडी सोंग केले, पावडर लावून आले, नवरदेवाला फसवण्याकरता हिरीपाय करून आलंय. तरी याच्यापासून सावध व्हायची बाई सांगू लागलेली आहे. झने याचा विश्वास धर्शी छळन करील क्षणार्धीसी. ऐका, छळछत में याची निराची बहुमायची जाण कदाचित तुम्ही याच्यावर विश्वास ठेवू नका. आणि माणसं जे फसतात ते विश्वासानं फसतात. काय करा हो, सोयरा होता, जवळचा होता, नातलग होता, पाहुणा होता, मग केसानं गळा कापला म्हणतात. याचं कारण माणसं विश्वासानं फसतात. म्हणून माणसानं या काळामध्ये कोणावर विश्वास ठेवायचा नाही. ठेवायचा कोणावर? देवावर आणि मायबापावर आणि संतावर. संताची या पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, त्याची माझे हित करीती सकळ. म्हणून या ठिकाणी कदाचित तुम्ही याचा विश्वास धरू नका. कारण याचा धंदा आहे आणि धंदा करणारे माणसं कदाचित विचार करीत नसतात. काही महाराज शनिवाराला या ठिकाणी किंवा काही बाजारला, बैलाच्या बाजारला, जनावराच्या बाजाराला लोक काही दलाल जातात. इथले सोडून बर का, नाही तर इथलं एखादं उठायचं आणि रस्त्याला धरून कुटायचं. मामा सांगायचे म्हटलं अवघड असते. एक दलाल काय करतात, उपरणं घेतात, उपरण्यामध्ये चपल्या बांधतात, चपल्या बांधून भाकरीची शपथ म्हणतात. घेणाराला वाटलं अन्नाची शपथ घालायला, रोटीची शपथ घालायला, हे खोटं कशाला बोलत. लोक त्याच्या विश्वास ठेवतात. पण ते काय करतात, मग रोजगार हमी, काम कमी, अर्धे तुम्ही अर्धे आम्ही, यालाही फशीत आहे त्यालाही फशीत आहे. त्याचं नाव दलाल. म्हणून कदाचित तुम्ही याचा विश्वास धरू नका. याचा बाप दाद्यापासून धंदा आहे. धंदा करणारे माणसं, याचा बाप आज्या पंजा, तिपडपंजा, खपडपंजा, छपडपंजा, सगळं कुळ याच या धंद्यात गेले.
आणि धंदा करणारे माणसं कदाचित विचार करीत नसतात. सुभाषितकाराचं एक वाक्य आहे, पाण्यातील मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. पाण्यातल्या माशाला पोहणं सांगायची गरज नाही, तशा चोराच्या लेकराला चोरी कर म्हणायची गरज नाही. त्याचे रक्ताचे अनुवंशिक गुणच असतात. म्हणून आपल्या भाषेत आपण म्हणतो बाप वैसा बेटा. जसा बाप असेल तसं लेकरू जन्माला येतंय, आणि जशी माय असेल तसा पुढचा विषय. बोला पुढे. झव उदया येसु भानु तो गोवा कपिनंदनु का मारा वसंत तरुण आईचा पण करून आला. हे फक्त रात्रभर थांबणार आहे. हे म्हणजे कोण? हे ऐकणार की नाही रात्रभर थांबणार आहे. आणि सकाळी सकाळी आरती झाल्यानंतर बिना तिकिटाचं पहिल्या गाडीला जाणार आहे. काही माणसं तिकीट काढीतच नाही महाराज, आणि जातात सचखंड गाडीने. टीटीला कसे झटके देतात ते झटका देणाऱ्यालाच माहित. म्हणून याच्यावर अशी बाई सांगून आलेले. बोला. सत्यमानी माझे वचन वधी महापापी दुर्जन न मारिता करील विघ्न सत्य जाण कपिनाथा. इथून मालिनी नावाची बाई म्हणाली, दादा ए दादा धाबळका डोळे उघड. मी जीवनात खोटं बोलले नाही. मायबापाची शपथ, नवऱ्याची शपथ, लेकराची शपथ घेऊन सांगते. शपथ पूर्व बॉन्डवर शपथ पत्र लिहून देते की माझ्या वस्तूवर विश्वास ठेव. याला पहिले याचं तोंड ठेस. तुका म्हणे विचाची नांगी तैशे दुर्जन सर्वांगी. विचाच्या नांगीत विष असते आणि दुर्जनाच्या सर्वांगात विच असते. पहिली याची नांगी ठेसली पाहिजे. दुसरी गोष्ट सांगते, एक धर्मराजाने आयुष्यात व्रत केलं, महाराज खोटं बोलला नाही. त्याच्या भावना दुर्योधनाने विचारलं, म्हणे दादा मला अमर व्हायचं औषध सांग. धर्मराजा म्हणला, तुला जर अमर व्हायचं असेल तर नागव होय, कपडे काढून टाक आणि आईच्या दर्शनाला नागवी अवस्थेत जाय. त्याला पटलं. त्याला माहित होतं की धर्मराजा खोटं बोलत नाही. दुर्योधन नागडा झाला आणि आईच्या दर्शनाने निघाला. कृष्णानं ब्राह्मणाचं रूप घेतलं. म्हणा कुठं चालला राजे? चाललो म्हणला अमर व्हायला, आईचं दर्शन घ्यायला. येड्या म्हणला, राजा हास, राजाचा मुख्यमंत्री हास, आणि असं मुख्यमंत्र्यानं बिना कपड्याचं जर वागलं तर लोक कसे वागतील? कमीत कमी गुप्तांगाचा भाग तरी गुंडाळ, थोडा भाग महाराज गुप्तांगाचा गुंडाळा, झेंडूचे फुलं वगैरे बांधले. त्याच्या आईनं सगळं शरीर त्याचं वज्र शरीर केलं, पण मांडीचा भाग कच्चा राहिला. दुर्योधनाचं धर्मराजाचं या ठिकाणी युद्ध झालं. त्या युद्धामध्ये भीमानं दुर्योधनाच्या मांडीत गदा घातली. दुर्योधन ठार झाला. लटिका तुका लटिक्या भावे आणि लटके बोलले लटक्या सवे. खोटं बोलणाराला खोटं बोललं तरी पाप लागत नाही. म्हणून माणसाला खोटं बोलायला का हरकत नाही, पण कोठेही खरं बोलू नये आणि कोठेही खोटं बोलू. म्हणून सत्यमानी माझे वचन याला पहिलं मार. बर तुम्ही नाही मारणार तर काय करणार? हे तुमच्या बापाला सुधरू देणार नाही. म्हणून अशा लोकांचं येळीत तोंड ठेसलं पाहिजे अशी बाई सांगते. ऐसे बोलोनी सुंदरी गेली गगन अंतरिक्ष गगनांतरी चाकटला तो अंतरी कपी केशरी अति विस्मित. सज्जनानो माय बापानो, पुढे पुढे धावता धावता चालायचं. वेळ व्हायला म्हणून आपल्याला टाइमामध्ये चालायचंय. बाई सुंदर होती. किती सुंदर होती अहो. त्या बाई सारखी सुंदर जगातच बाई सुंदर नव्हती. आणि काही माणसाला धनाचा अभिमान, काही माणसाला पानाचा अभिमान, काही माणसाला सौंदर्याचा अभिमान. प्रत्येक माणसाला अभिमान असतो. बाईला सौंदर्याचाच अभिमान झाला. बाई नटली. बाईकड माडी होती. बाईकड त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी, हेलिकॉप्टर विमान होतं. बाई विमानात बसली, सूर्यलोकात गेली. सूर्यलोकात गेल्यानंतर आपला सूर्याबरोबर तिनं फॉर्म दाखल केला. कशाचा? सरपंच पदाचा. अहो मंत्री पदाचा बाईने फॉर्म दाखल केला. ते म्हणला बाई अपक्ष उमेदवार दुसऱ्या गावून आली आणि इथे येऊन आमच्या गावात येऊन शहाणपणा करायला लागली. म्हणून सूर्याला राग आला आणि सूर्यानं रागाने विमानाचा चालक मारला. विमान या ठिकाणी कुंभमेळ्यामध्ये, नाशिकच्या कुंभमेळ्यात पडलं. ते नाशिकचे या ठिकाणी साधू महाराज या ठिकाणी म्हणजे बाई घरादाराला, बायका पोराला, ढोरा वासराला संसाराच्या नावे घालून या शून्य सगळं सोडून इथं भजन करण्याकरता नसून तू कशाला इथं पवाडीस? म्हणून तू केलेल्या कर्मामध्ये आम्ही तुला शाप देतो. तू पाण्यात राहशील, खेकडा होशील आणि पाण्यातलंच खाशील. बाई म्हणली, एका महाराजाच्या बोलण्यानं माझं सौंदर्य नष्ट झालं.
म्हणून कोणाचाही तळतळाट शाप घेऊ नका. नाही तर काही माणसं मथारा झाले, रिटायरमेंट झाले, कामातून गेले, अरे पण ते शाप देते का शाप देते याचा विचार करा. म्हणून अशी सुंदर बाई बोलली आणि बाई निघून गेली. बाई म्हणजे आम्ही जातो आमच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा, गेली निघून. आणि त्यानंतर मारुतीला काय करतात ते ऐका. गेली असता स्वर्गांगना आश्चर्य वर्तले कपिनंदना, विचारा दरीला निज मन दुष्ट हनन बाई निघून लागुनी. गेली. मारुतीनं पाहिलं. मारुती म्हणले वा, बाई काय सुंदर बोलली, बाईनं चांगलं वाचलं. बाया बाई काय कमी नाहीत बरं का. मारुती म्हणले जाऊ द्या. बाई निघून गेली. मारुतीला आश्चर्य वाटलं आणि आश्चर्य वाटलं न जाणो म्हणला. काही माणसं तोंडानं गोड बोलतात पण मनातून वेगळीच असतात. बाईचं महाराजाचं कदाचित खटकलं असेल, बाईनं महाराजाला उठवायचं केलं असेल, बाईचा कावा नकळे स्वर्गातल्या देवा. बाईचं म्हणणं ऐकायचं नाही, महाराजाची माती करायची नाही. बाई बोलतात तशा बाया चालतात हे सांगता येत नाही. दोन बाया बाहेरच्या बाया घरात येतात आणि भावाभावाला वेगळं करतात आणि अभंग तयार करतात. वेगळं निघा, वेगळं निघा, वेगळं निघून संसार बघा. कुठल्या बाया? इथल्या नाही हो, इथल्या बी एकाच मापात ते सगळ्या. म्हणून या ठिकाणी तुका म्हणी आयशा बाया आणि वेगळं करून गेल्या इथल्या सोडून. बर का, इथलं गेलं की तिकडे म्हणावं लागतं, तिकडे गेलं की इथल्याला म्हणावं लागतं. म्हणून नाथ महाराज सांगतात असं बाई बोली निघून गेली. मारुतराय म्हणले या बाईचं महाराजाचं काही खटकलं असेल, बाईनं महाराजाला पेटवायचं मारायचं केलं असेल, बाईचं म्हणणं ऐकायचं नाही आणि महाराजाची माती करायची आपुली आपण करा सोडवन. बोला पुढे. सभाय स्मरून रघुनाथा राक्षस दुष्टावलोकिता, समूळ उडाली कपटता श्रीराम दूताचे निभेने. जाऊ द्या म्हणला, कोणाचंच ऐकायचं नाही, आपलं आपण एकला चलो रे. म्हणून भगवंताचं भजन केलं. सगळ्या साराचं सार भजन आहे. मरा तुका म्हणे ते भजन प्रमाण. राजा राम राम राम, राजा राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा, ओम नमो श्री ज्ञानेश्वरा. जय श्रीराम असा रामनामाचा गजर केला. सबाय स्मरण आत हरी बाहेर हरी, हरिने घरी कोंडिले. रामनामाचं चिंतन केलं, कामाला लागला. देखना भवनी देही पाहणे पाहता ठाई, दृश्या दृश्यत्वची नाही दृष्टा तोही हरपे. थोडक्यात सांगायचंय, काही माणसं देव पाहण्याकरता 4 धामाला 12 ज्योतिर्लिंगाला 7 मोक्षपुऱ्याला जातात. देव भेटला का? लोक काही जत्रा जत्रा आणि ज्या देखील पाण्यावर फतरा. देव कुठे? देही असोनिया देव, यर्तहिंड तो निर्दैव, नाभिमृगाचे कस्तुरी, यर्तहिंडे वनांतरी, साखरेचे मूळ तैसा देही देवासे. साखर ज्याप्रमाणे उसाच्या मुळात आहे तसा देव हृदयात आहे. पण खऱ्या देवाला सोडून माणसं काय करतात? येडपट लोकांची वेगळीच धाव, माणसं उगेच फिरतात. ऐका पुढे. दृष्टा हरपलिया पाही दर्शन नुरीची काही, भावनेची ठाव नाही वेगळे काही दिसेना. पाहणारा हरपला. पाहणारा हरपला म्हणजे साखर ज्याप्रमाणे पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्याचा चहा तयार होतो, पाणी राहत नाही, ती चहा होतो. तशा प्रकारे देव पाहावया गेलो, अशी अवस्था मारुतीची झाली. दृष्टा होय परिचिन्न तरी भासे दृश्याचे भान, झाली त्रिपुटीची बोळवण कपट चिन्ह तेथे कैसे. मावळल्यानंतर कपट शिल्लक राहिले नाही. बोला. एका श्रीराम नामासाठी उडती कपटाची अकोटी, तो श्रीराम कपिसन निष्ठी कपट गोष्टी तेथे कैसी. सगळ्या साराचं सार रामनाम आहे महाराज. म्हणून प्रत्येकाने राम म्हणायचं. जय श्रीराम, जय श्रीराम. प्रभू रामचंद्र भगवान की जय. जय. बोल बजरंग बली की जय. नाथ महाराज सांगतात एका रामनामासाठी उडती कपटाची आखोटी. म्हणून सगळ्याला सांगायचं रामनाम जगात मोठा आहे महाराज. म्हणून रामनाम घ्या तुम्ही. तसं नका राहून पोथीला आल्या झोपी नका जाऊ. रामनाम घ्या गाड्या, सत्वर न उद्धार होईल लवकर. बोला राम. निर्धारोनी पायतो कपिंद्र दिसे राक्षस भ्यासुर, महापापी दुराचार यासी सत्वर मारिन. याला मारण्याकरता उशीर लागू देणार नाही मारुती म्हणतात. बोला. तेने साधून पुरुषार्थ करू आला माझा घात, अतिबळी मी रामदूत याचा निपात करीन. पाहिलं, माणसं पाहतात महाराज. रोजे हापशीला पोरगी येत होती, गावातली सोयरी तिला पाहायला गेली.
म्हणले होय अरे रोज हापशीला पाण्याला येते पोरीला रोज पण आज काय पाहायला जात म्हणला येरी पानं वेगळं सोयरिकीतलं पाहणं वेगळं. तसं मारुतराने निरीक्षण केलं ना खरं आहे गड्या मला बाईचं खरं आहे. शक्यतो बाई खोटे बोलली. आता मात्र राक्षस दिसू लागला. महाराज तेच होता. राक्षस कशाहून दिसला महाराज? वृत्तीहून दिसला. त्याची कृती आणि वृत्ती कळाली. तेच माणूस असते. महाराज तेच होते आणि राक्षस तेच होते. फक्त विकारांची गोष्ट बोला पुढे. ऐसे बोलून कपिंद्र आला राक्षसासमोर. बोल बोलून निष्ठुर स्वयंवानर जर चावला. असं मात्र मनाला बोलले. पहिली गोष्ट मनालाच कळायला पाहिजे महाराज. मनाला पाप कळतंय माईला बाप कळतंय. बोला पुढे. अरे पापिया निशाचरा झनी पळसी दुराचारा. तुझी या कर्ण मी संहारा कपटाचारा सांडी परते. दुष्ट नष्टा चांडाळा बेश्रमा ए गांजर गोंड्या तुला लाज वाटायला पाहिजे. इथले नाही बरं का. मारुतराय म्हणाले तिथलेला म्हणाले कुठं दुर्नागिरी पर्वतावर म्हणले दुष्टा आता पळू नको. तुला एकच सांगतो नाही तर पळशील बर का. हलू नाही चालू नाही. सैरा वैरा बोलू नये. झने पळशी दुराचारा. तुझ्या बापानं जेवढ्या आनंदानं तुझं बारसं केलं तेवढ्या आनंदानं तुझं तेरस करतो. गावाला बुंदीचं जेवण देतो आणि झोपणाराची पहिली पंगत घालतो. ऋषी रूप धरून तापस करू आला छळनास. आता होई जाव कास करी युद्धास निज बळे. साधू कशाला झालास? माळ कशाला घातलीस? पांढरे कपडे कशाला घातलेस? भगवे कपडे कशाला घातलेस? माळकरी कशाला झालास? टाळकरी कशाला झालास? पंढरपूरला कशाला गेलास? आळंदीला कशाला गेलास? माळा घालून करशील बाड्या पायी तू झारे बेड्या पडते येड्या. किती सांगू तुला रे गड्या भल्या माणसा. माणूस माणूस अरे पैशासाठी काय बनलाय काणूस. अरे कोणाच्याही सुपाऱ्या घेऊन कोणाचं मुंडकं मोडायचं. म्हणून मुंडका मोडायला सुद्धा कळायला पाहिजे कोणाचं मोडायचं. आता एक सांगतो पळू नको बापू. नाही तर बरेच माणसं पळायली रिंगणातून. पैसे दिले की उमेदवारी अर्ज माघार घ्यायले. म्हणून हुशार होय. बोला पुढे. माझे निहाते त्वरित अजिन वाचसी जीवे जित्त. ऐसे जाणून निश्चित करी पुरुषार्थ निज बळे. गावाकडे जाणार नाही हे प्रत्युत्तर माझे उघड आहे का? ऐसे बोलता मारुती सरसावला राक्षस मूर्ती रणी जिंकावया कपी प्रतिसाठ बजते मांडीला. असं बोलले मारुतीला तयारीला लागले. बोला. ऐकोन कपीचे उत्तर काळ नेमी निशाचर. धरीर विक्राळ शरीरात व्याजून भासत. कळाला मला मारता येता. गावाकडे जाऊ देत नाही. शिमग्याच्या पोळ्या खाऊ देत नाही. पाड्याची गुढी लावू देत. मग आता कळत आहे मला माणसाला मरण कळतंय बर का. बिमारी झाल्या माणसाला कळतंय मी किती दिवस जगतो. तसं त्याला मरण कळालं. आणि काय करतो ते ऐका. रस योजने वाढला उंच आडवा योजने. पाच माथांचे उभारिले कच जैसे वृक्ष सुळप्राय. मरण कळत असताना सुद्धा कॅन्सर सारखी बिमारी झालेली असताना सुद्धा माणसं कोशिश करतात. कुठं आधार मध्ये जाऊ द्या का यशोशाही जाऊ द्या का कुठे जाऊ द्या. माणसं प्रत्येक जण म्हणतात ए पोरो गेलं तर गेलं. मी कमी एखादं ढेलं 4-5 एकर गेलं तर गेलं. मात्र मला वाचवायचं करा. मरण तर कळतंय. मात्र माणसं मरण चुकवण्याकरता मरण टाळण्याकरता प्रयत्न करत असतात. त्यांना आपलं मरण टाळण्याकरता 40 कोस उंच झालं 20 कोस रुंद झालं. त्याच्या डोक्यावरली केस महाराज कंगव्यानं विचारायचे कटिंग मध्ये जायचे नव्हते. इंग्लिश बाबलीचे काटेच. असा भयानक झालेला आहे. बोला. आठही धाडा समसमित मासांचे चाकळ्यात. सगळी अशुद्धे निथळत कैसा भासत भ्यासुत. त्याच्या शरीराचं वर्णन केलं नाथ महाराजांनी. त्याच्या तोंडातले 8 दाडा सम 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 करू राहिले. म्हणजे काय खाऊ काय खाऊ काय खाऊ. मला विचारतात मी विचारलो. पांढरी नावाचा गाव आहे. लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम आहे. शक्तीला आलेले तेवढे झोपलेले तेवढे खाऊन टाकन. जे तेवढे सोडून टाक. म्हणून झोपू नका. काळनेमीच्या तोंडात गुलाबजाम सारखं जासाल. असंच एका गावामध्ये महाराज झोपू नका म्हणून सांगायला गेलो. एक म्हातारे म्हणले ओ महाराज माणसाला झोपीतलं उठल्यावर पाप लागते. म्हणलं काय करावं. नाही म्हणजे त्याला थोपटाव थापटा म्हणे त्याला. मग थरीचं मी ऐकलं म्हणे काय करावं. थापटीला नाही झोपणं गेलं तर एखादं गाणं म्हणावं म्हणली. मला शिकवा बरं गाणं. त्या बाईने एक गाणं शिकेलं. थोडक्यात सांगतो. ती बाईनं पाळणा सांगितलं मला. पहिल्या दिवशी जन्मलं बाळ. मी तसंच म्हणलं पहिल्या दिवशी जन्मलं बाळ आणि दुसऱ्या दिवशी त्यानं केला फराळ. हे का पोथीतलं नाही का कीर्तनातलं नाही बरं का. म्हणून नाथ महाराज सांगतात अशा प्रकारचा भ्यासूर झाला आणि लोकांना जाग केलं. बोला पुढे. भवया तळी बुबळे खोल जैसे धगधगी डिंगळ. तैसे दिसती नेत्र गोळा ती विक्राळ आकृती. भयानक झाला महाराज.
गाऊन गुंग झाला, शिव्या देत ज्याला त्याला, रस्त्याने जाताना न गटारात उलथून पडला, लाल गुंडोळे झाले. बोला पुढे. जैसा मेघ गडगडीला तैसा निशाचर गर्जिनला, कोलीत घेऊन दाबिनला हनुमान दृष्टी लक्षोनी. अकाळी पावसाने गर्जना, मेघाने करदाशी गर्जना केली, हातात जळतं लाकूड घेतलं, समोर आला. बोला. प्रताप देखोनी निशाचरी वेगी वाढला कपी केशरी, 10 योजने गगनांतरी उचळून दुरी चालिला. मारुतीने विचार केला, मला मारायला आलाय, हे माईचं दूध पेलं, आम्ही काय म्हशीचं दूध पेले काय? अंजनीच्या तपासाठी म्हणून मारुती सुद्धा तयारी लागले. बोला. जैसा तापला लोह गोळ, तैसा परतला गोळांगुळ, सवेग चालिला जबळ जैसा कन्होळा अग्नीचा. अग्नीचा गोळा पेटाव तसा. बोला. लक्षणी निशाचर उडी घातली सत्वर, झाले शतचूर्ण शरीर, कपिभार वरी पडता. सज्जनानो माय बापानो, नेम धरला, उडी मारली. कुठं मारली? डोक्यात मारली. कोणाच्या मारली? झोपणाराच्या मारली. उडी मारल्यावर बरा परिणाम असा झाला, उठल्याबरोबर म्हणाला डोकं फुटलं. या काय म्हणाल? डोकं फुटलं गड्या म्हणलं आता. म्हणून या ठिकाणी नुसतं डोकं फुटलं नाही, शरीर वज्रा इशे कवळी ब्रह्मांड जो पुच्छ रामरायाच्या सेवकाने शरणालो म्हणे तू का, 100 तुकडे शरीराचे झाले. काय परिणाम आहे का? तरी राक्षस तुरबडी आक्रंदे दिधली आरोळी, कपी तुझी युद्ध समेळी मी रांगोळी करीन. आम्ही म्हणलो की नाही मागच्या वेळी सांगून गेले, माणसं जातीवर त्याच्या ज्याच्या त्याच्या राक्षसाच्या देवा ज्याच्या त्याच्या जातीवर जातात गेले जातीवर महाराज. आपल्या भाषेत आपण म्हणतो सुम जळालं, पण वळ नाही जळत महाराज. तशी त्याची चाल गेली नाही. आता मरता मरता म्हणाला, मारुती तुला मारल्याशिवाय मी गावाकडे जाता येतात. मेलंय खरं, 100 तुकडे झालेत खरे, तुकडे जुटतील काय? बर त्याला कुठं ऑपरेशन केल्यावर जुटतील म्हणा, पण ऑपरेशन आहे का? काहीच नाही. झाले शतचूर्ण शरीर, कपी भारावरी पडता, आणि मरता मरता म्हणाले, मारुती मी तुला मारतो. काही माणसाच्या तोंडात जोर आणि काही माणसाच्या अंगात जोर. जोराचे प्रकार असतात बर का. म्हणून सांगतात की ज्याला नाही स्वर आणि त्याच्या गायला त्याला गायचा लय जोर. आपसुऱ्या माणसाला लय ओरडायचा नाद असते मला, इथलेला सोडून बरं काय. नाही ते इथले एखादा मारायचं प्रभू महाराज. अहो कुठलं बोलले रे म्हणजे ते आमची टिंगल करायला, तसं नाही, ज्याच्या त्याचा छंद असते. बोला पुढे. ऐसे बोलता राक्षस भूमी आदळला कर्कश, निधा उठीला बहुवस पर्वते सदनानीला. त्याच्या आवाजानं पर्वत या ठिकाणी दणाणून गेला. नाथमारा सांगता 40 कोस उंचीचा जमिनीवर एखादा झाड पडे आवाज होते की नाही. 1993 ला किल्लारीला भूकंपाचा धक्का झाला आणि किल्लारीला भूकंपाच्या धक्क्याने सगळ्या लोकांना जागी केलं. उठा की जी माय बापन कशी लागली झोप. शब्द झाला ते अद्भुत गंधर्व होते निद्रिस्त ते उठून येते सै राधावत पर्वती. आवाज ऐकून गंधर्व जागी झाले, सैराट फिरू लागले. बोला. दनका उठीला दुर्धर जागे झाले सत्वर, घेऊन या शस्त्रास्त्र पर्वतेंद्र शोधिती. झाल्यानंतर पर्वताचा शोध घेऊन आली. पर्वताचा शोध घेत असताना लवडी चक्र गोफन गुंडा दांडा धोंडा हातात घेतला. बोला पुढे. तव देखील कपी केशरी भवतावेळीला सामग्री, वर्षताती शस्त्रास्त्री निशी माझी चोरी केवी पाहत करी. पाहत 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 कोण सांगणार काय? गेलं तरी एक झोपलेलं दिसलं. कोणाला? मारुत्राला पाहिलं बारा त्या गंधर्वानं. मारुत्राला पाहिल्यानंतर तव देखील कपी केशरी चौकडून येढा दिला आणि येढा दिल्यानंतर पहिला प्रश्न केला, रात्री चोऱ्या का करतोस? तू कोण कोण कैचा आहेसी मध्यरात्री कालासी, पर्वती सैरा विचारसी आज्ञा कोणाची पुसिली. अरे आमच्या नांदेडला परभणीला चोऱ्या दिवसा व्हायल्या. कोण म्हणलाले? गंधर्व म्हणलाले. कोणाला म्हणलाले? झोपणाराला म्हणलाले. ए मावशी झोपू नका. पहिला प्रश्न केला, तू कोण, कोण्या गावचा, तुझं नाव, गाव, तालुका, जिल्हा, पोस्ट, व्हाया, रहिवासी, बापाच्या घरची 7-12 आहे का फिरायला? अरे आमच्या गावामध्ये येण्याकरता 4 रस्ते आहेत. एक रेल्वेचा रस्ता, एक एसटीचा रस्ता आहे,
एक मोटरसायकलचा रस्ता, एक पायगाडीचा धोंड्याचा रस्ता आहे, एक धोंडे खाचा आहे की नाही महाराज, 1 किलोमीटर अर्धा किलोमीटर आहे, थोडा धोंड्याचा रस्ता सुद्धा आहे. त्या रस्त्यापैकी कोण्या रस्त्याला आलास, आणि प्रत्येक रस्त्याला आमचा बोर्ड आहे. मराठी भाषेमध्ये लिहिलंय की महाराज तुम्हाला जर गावामध्ये यायचं असेल तर परवानगी शिवाय आत येऊ नये. मराठी भाषेतला बोर्ड आहे. जर तुला मराठी मराठवाड्यातली कळत नसेल तर या महाराष्ट्रातली दुसरी भाषा आहे काय की अंदर आना म्हणा हिंदी भाषा, ते हिंदी भाषेतला एक बोर्ड आहे. ती जर कळत नसेल, आपल्या देशावर 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं, ती एक भाषा इंग्रजी भाषा देऊन गेले, त्या भाषेतला एक बोर्ड आहे नो ऍडमिशन विदाउट परमिशन. आणि ती जर भाषा कळत नसेल तर आपल्या नांदेडच्या बाजूला धर्माबादच्या पुढे तेलंगणा लागते, बासर पासून, आणि त्या भाषेतला तेलंगणा भाषेतला एक बोर्ड आहे लोपट्टी अर्ग कुंटार रावद्दू, ते म्हणजे तुलाच पटकी येऊ दे भाऊ. 4 भाषेचे 4 बोर्ड असून कस काय आलास? सरपंचाला, पोलीस पाटलाला, महाराजाला, पोतराजाला, आमच्या स्टेजवरल्या महाराजाला विचारलंस काय? असे गंधर्व या ठिकाणी बोलू लागले. बोला. निशी मध्यान्ह अंधारी तू विचारसी गिरजी खरी, ऐका. पर्वताकार शरीर कोण धरे बरी पाडीला असे. रात्र काळांचे रात्र वैर्याचे आयुष्य जात आहे पहा, काळा टपत असे महा स्वहिताचा घोरवा ध्यानी श्री हरीच्या गेले टळले प्रहरतीन, काय निदसुरा निजशी अजून डोळे उघडून करा काही दान, नका झाकू ऐकून लोचन गा राम राम स्मराधी, लाहो करा गाठ घाला बुळबंदी. बोला पुढे. एक म्हणती पुस्तकाय धरा बांधा हात पाय, मध्यरात्री विचारत आहे तस्कर होय सर्वथा. काही माणसं गावात येडी असतात, काही माणसं शहाणी असतात, काही दीडशहाणी असतात. त्याच्यातलं 150 आमच्या सारखं उठलं तंटामुक्तीचा अध्यक्ष होत, ते म्हणला होय रे पोरो, आपल्या गावात दुसऱ्या गावचा माणूस आहे त्याला काय विचारायचं असतं, मला काय करायचं असतंय. म्हणजे बरं झालं बाबा म्हातारे तुम्हीच सांगायला आली उरली तुम्ही. अरे आमच्या लहानपणी आम्ही म्हणला गावामध्ये एक चोर शिरला, गावामध्ये एका घरात त्या चोराला धरलं, लिंबाच्या झाडाला बांधलं आणि मारा वाटलं तेवढं मारलं, आणि सकाळी सकाळी पोलीस स्टेशनच्या हवाली करून दिलं. मथार सांगलं मारुतला म्हणतात मथार बरंच दमरी दिसायले, याची जरा पाहू दमन. बोला पुढे. ऐसा करीती कल्होळ मिनले शोभवते सकळ, वावा ते देखोनी गोळांगुळ मधुर बोल बोलत. महाराज हनुमानजी असं गर्दा करू लागली, चौकडून जमा झाली. मारुतराय म्हणतात जाऊ द्या, आपल्या भाषेत आपण म्हणतो जिसकी संख्या भारी आणि उसकी दादागिरी, याची लोकसंख्या जास्त दिसायली, या लोकांच्या नादी लागायचं. मारुतराय म्हणतात नम्र झाला भूता तेने कोंडिली अनंता, हे जी शुरत्वाचे अंग रंग आलेला श्रीरंग, निचपन बरे देवा नचले कुणाचा हेवा, महापुरे झाडी जातील तिथे लव्हाळे वाचती. आपण नम्र हो, नम्री होऊ नये. काही माणसं नम्री होतात आणि काही माणसं नम्र होतात. बोला पुढे. जम्बूद्वीपाचे दक्षिण कोणी किष्किंधाचे राजधानी, सुग्रीवराज चुडामणी तय स्थानी नांदत. ऐकायला तयार आहात ना? म्हणजे महाराज ऐकायला तर कशाला बसलो इथं, का जेवायला बसलोत का नाही, जेवण उद्या होईल म्हणली, त्याचं काही नाही. पण मारुतराय म्हणजे ऐकायचं ना तुम्हाला, सांगतो ऐका. मी माझा परिचय देत आहे, तुम्हाला जर मराठी येत नसेल हिंदी भाषेत सांगतो. मैं आपका परिचय देता हूं, मेरा नाम हनुमान है. जम्बूद्वीपाचे दक्षिण कोणी किष्किंधा असे राजधानी, किष्किंधेचा राजा सूर्य. बोला पुढे. त्यासी सख्य श्रीरामेची स्वाभिमानी श्रीरामाजी, तन्मन अर्पिले भक्ती शिवान रासी अति प्रेम. त्या सुग्रीवाच्या कळपातला मी हे बापू. सुग्रीवाची रामाची दोस्ती पडली, कशाबद्दल पडली? माणसाची दोस्ती पडत असताना पाहुणेराव तुम्हाला सांगतो, दोस्ती माणसाची समान वयाची, समान यशनाची, समान हक्काची माणसाची, गरिबीची गोष्टी गरिबा संघ, मोठ्याची दोस्ती मोठ्या संघ, ज्याच्या त्याच्या लेवलनं माणसाच्या दोस्ती मैत्रत्व पडत असतं. रामाची बायको रावणाने नेली, सुग्रीवाची बायको वळीन नेली. दोघही मोकळे झाले, जंगलात आले हनुमान. आणि ते जंगलात आल्यानंतर महाराज या ठिकाणी आपली बायको कशी मिळेल प्रत्यक्ष शोध करू लागले. राम म्हणला बापू तुझी बायको तुला देतो, पण माझी बायको तू देण्याकरता तुम्हाला सहकार्य केलं पाहिजे. म्हणून दोघांचं मित्रत्व पडलं. तंबाखू खाणाराला तंबाखू खाणार भेटला की नाही म्हणता हाय काय तोटा, आणि बिडी वडणाराला बिडी वडणार भेटल्या म्हणता हाय का कट्टा.
हजारो लोक तुमच्या आमच्यासारखे प्रबोधन करून सांगले, प्रभू महाराज बिडी पिऊ नका, रोगाला आमंत्रण देऊ नका, तंबाखू खाऊ नका आणि कॅन्सरला आमंत्रण देऊ. आपण ऐकत नाही कोण. म्हणलं सांग बरं. म्हणला अरे कृष्णानं अर्जुनाला सांगितलं गीतेमध्ये, कृष्ण म्हणे रे अर्जुना लावा तंबाखाला चुना. कृष्ण येडगळ होता वय बरा. म्हणला बिडीचं सांग. म्हणला बिडीचंही सांगतो. ऐकायला तयारच ना. मला धूम्रपानम शतगोदानम टाकडम तुकडम महत पुण्यम एक एक झुरका गंगा स्नानम शाबेद बिडी कन्यादानम. दृष्टांत संपला. नाथ महाराज सांगतात माणसाची समान गोष्टीनुसार मैत्री तो पडत असतो. बोला. राम रावणाचे रणयुद्ध झाले अति दारुण, रावणे ब्रह्मशक्ती सोडून बंधू लक्ष्मण पाडीला. रागाला माणसं पेटल्यावर मागचं पुढी पाहत नाहीत. राम रावणाचं भांडण लागलं कशा करता? एका बाई करता. म्हणून हाता राज्य हात युवदारा तेने दुःखी मी श्री रघुवीरा, अहो रात्र न लगे निद्रा श्री रघुवीरा तुझी आन. सुग्रीवानं आपलं दुखणं सांगितलं, रामाने आपलं दुखणं सांगितलं. भांडणाला सुरुवात झाली. 18 पद्म वानर करते भुभुकार. सगळे लंकेमध्ये गेले. राम रावणाचं भांडण झालं. रावणाच्या पाठचे मेले, पोटचे मेले, आगलचे मेले, बगलचे मेले, पाणी पाजायला, शिकाळी धरायला, तेरवी करायला, बुंदी खायला कोणी उरलं नाही. रावणाला राग आला. अरे वानर राहती लंका आणि घेवविली म्हणे तुका. वानरानं माझं राज्य हिसकावून घेतलं, माणसानं माझं राज्य हिसकावून घेतलं. अरे माणसं कोंबड्या बकऱ्याला खातात तसं आम्ही रोज माणसाला खातो, तो तेच माणसं आमची वैरी झाली. रावणाला राग आला आणि राग आलेल्या रावणानं सासऱ्याने एक लोखंडाचा बाण शक्ती दिली होती आणि तिला वरदान होतं, महाराज ज्यावरी घाली ज्यापन त्याचा प्राण वाचेना. ती शक्ती लक्ष्मणावर टाकली बापू. म्हणून तुमच्या गावात आलो. तुमच्या गावात यायला आम्ही तेवढी रिकाम टेकडे नाहीत. हे प्रभू महाराज सकाळी उठलं की दुकानाला जावं लागतंय, दुकानावर उठलं की मोबाईल घेऊन इकडे यावं. हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम, धर्माचे पालन करणे पाखांड खंडन. याच्या करता बापू तुमच्या गावात यायला दिवसाचं सोनं झालं म्हणून तुमचं येणं झालं असं मारुतीराय बोलू लागले. वाचवा वयाच मित्रासी निव आलो औषधीसी, विघ्न न करावे आम्हासी, नमन तुम्हासी मी करीतो. लक्ष्मणाला वाचवण्याकरता औषधी न्यायला आलो. मी खोटं बोलत नाही बरं का. मी तुमच्या गावातल्या वल्ल्या न्यायला आलो. माझ्या कामात तो विघ्न करू नका. तुम्हाला हात जोडून पाया पडून 2 हस्तक आणि 3रं मस्तक तुमच्या पायावर ठेवतो. पाय लांब करा, जोडा पाय. कोण म्हणाले मारुतीला तुमच्या पाया पडतो गड्या. मग माझ्या नादाला माझ्या बरोबर भांडण करायला नादी लागू नका. देवाच्या मनात येतच नाही महाराज. आणि देवाच्या मनात आल्यातच देव सत्यानाश केल्याशिवाय राहत. आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना. देवाच्या मनात आल्या लखपतीचे भिकपती करतय आणि देवाच्या मनात आल्यावर भिकपतीचे सुद्धा लखपती करतय. आपल्या देशाचे ऐकणारा पंतप्रधान होतय, पंचांग सांगणारा मुख्यमंत्री होतय आणि महाराज आमच्या तुमच्यासारखे पाटलं गरगरतेच्या पाठीमागे फिरतात. कारण आहे जैशी जैशी वेळ पडे आणि तैसे तैसे होणे घडे. काही व्हावे जीवन, काही पलंगी शयन, काही खावे पुरण पोळीने, काही कोरड्या भाकरी. माणसाचं जीवन असं आहे, प्रसंगानं काळ बदलत असतो. माणसाचा काळ टिकू शकत नाही. म्हणून या ठिकाणी तुमच्या पाया पडतो. मी थोडा अडचणीत आहे बापू. माझं पीक आलं की नाही तुमची उधारी देऊन टाकतो. मग लई आज लावू नका. लई आज लावली की नाही हृदय विकाराचा झटका येईल. मग मात्र सुतळीचा उंडा, कोर्रा हंडा, सनकड्याचा बिंडान फोडायला धोंडा. या करता थोडं हिसाबाने जपून खा असं मारुतीराय सांगू लागले. बोला. उदया येता गभस्ती प्राण सांडी उर्मिला पदे, म्हणून औषधी मध्यरात्री निवो निश्चिती मी आलो. बापू मला गडबड आहे. कोणती गडबड आहे? म्हणून म्हणतात महाराज सुद्धा सांगतात करा करा लागा पाठ. आमचे महाराज म्हणे धरा सासरवाडीची वाट, धरा पंढरीची वाट. बरं काय आल्यानो संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. म्हणून मला लवकर जायचं, थोडं लवकर काढून द्या. बोला. सुग्रीवे सहित वानर सकळ श्रीरामाचे किंकर, माझे नाम हनुमान वीर मार्ग सत्वर मज द्यावा. सुग्रीवासहित 18 पमवानर रामाचे किंकर झाले. त्यातलं त्यात माझं नाव सांगतो, माझे नाव हनुमान हीर. आणि झोपले की नाही तुमची करतो मला खीर.
झोपू नका. ऐका पुढे. स्वामी कार्य साधिता पूर्ण सर्वता करुणे विघ्न पुढील हासी करिता छळन श्री रघुनंदन क्षोभेन. चिंतील परत येईल खरा. दुसऱ्याचं नुकसान करायला गेल्यानंतर पहिला आपला खिस्सागार होते. दुसऱ्याला एखाद्या पोलीस स्टेशन मध्ये घालायचं की नाही हो फुकट गावकर, आपला खिस्सागार होते. आणि एकदा खिस्सागार झाल्यावर ज्याचा खिस्सागार आणि त्याला मारुतीचा पार, त्याला दुसरं नाही महाराज. मग मात्र मग तेथे न चले काही, सत्ता संपदा राहिले ठाईचे ठाई, पुढे संचित देईल ग्वाही. मोठा होता हो, मग काय होतास तू आणि काय झालास तू. माणसाचं पाकिट गेलं, माणसाचं गळ्यातलं लाकीट गेलं आणि गळ्यातलं या ठिकाणी अंगातलं जॅकेट गेलं की नाही माणसाचं काही चलत. बोला पुढे. ऐसे बोलता कपिकेशरी गंधर्व सरसावले भारी, केवडी राम सुग्रीवाची थोरी औषधी रात्री निवाला. जेणे मक्षिका भक्षली जाणवेची तया भोजनाची रुची प्राप्त कैची. अहम भाव त्या मानसी चाविरेना तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना. ज्यानं ज्ञान रूपी आज्ञा अभिमान रूपी मक्षिका ज्यानं भक्षण केली त्याला ज्ञान रूपी महाराज या ठिकाणी स्वयंपाक चालत नाही. तसं याला जमत नव्हतं. खरं बोललेलं बोला. सकळ सैन्य सरसावले मारावया सिद्ध झाले, गधा परिगतीकडे भाले वरसू लागले समकाळे. खन 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 मारुत्राला मारू आले. बोला. चौपासी धावती सैरा होता गंधर्व आडदरा, अकळावया वानरा करीती खरा पुरुषार्थ. उत्तर आग्नेय नैऋत्य वायुष्य चौकडून गर गर जमा झाले. मारुत्राला मारू लागले. गंधर्व मिनले 14 सहस्र एकला एक कपिंद्र, क्रोधा चढला दुर्धर करू संहार दिला. मला या ढेकणाला मथार जरी एखादी मथ ओ मावशी ऐका, पहिल्या काळामध्ये ढेकणं होते, आता कमी झाली ढेकणं. ते ढेकणं बाजाला असायचे बरं का आमच्या लहानपणी. आणि ते एकदम असं ढेकणं चावायला लागले की रात्रभर खाऊ द्यायचे नाही, झोपू द्यायचे नाही. अंग खाजत राहायचं आणि ढेकणं चावत राहायचे. तसं मथार माणसाला जरी राग आला, अहो ते एका नखाने ढेकणाला मारतय. तसे मारुत्रामध्ये ढेकण्याला मारायला काय उशीर आहे. देवाच्या मनात आल्या ढेकणं तितके आधी मरतात बरं का. मागच्या 2000च्या काळामध्ये लई मोठे मोठे ढेकणं गेली. 2020 मध्ये की नाही कोरोनाच्या काळामध्ये लई मोठे मोठे माणसं गेले महाराज. लखपती गेले, भिकपती गेले, सगळेच गेले. उरले सुरले दैवानं भाग्यानं आपण वाचलो म्हणून उरले ते हरिशेष तुम्हा समर्पण म्हणून रामायण ऐकायला मिळाले. असं नाथ महाराज बोलू लागले. बोला. रुपे वाढला दारुण रोमे थरकती संपूर्ण भयानक दिसे चिन्ह कपिंद्र जाऊन खबळला. भारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना. अनुपासून ब्रह्मांड एवढा होत जातच आहे. तयाशी तुलना द्यावया मेरू मांदार धा कुठे. जगात मोठा बजरंग बली आहे. बोला. एक मुष्टी घाते मारिले, एक दाता तळी रगडिले, उरले ते पुच्ची बांधिले, मग पटिले खडकेजी. काही दाताने चावून मारले, काही बुक्के हाणून मारले, काही कोपर मारून मारले, काही लाता घालून मारले. वाजत तसे बोंब कोणी नाही के कानी. आणि हरी हरीनं म्हणे तया थोर झाली हानी. मारले. कसे मारले आणि मारून 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 विचार केला. शेपटीला म्हणा ए माय झोपलीस की काय. ती माय म्हणली होय महाराज, 12 तासाची संकल्पना करून चहा डिकासन पिऊन चहा पिऊन आले, रात्रभर झोपायचं नाही. आले पारावर मात्र डुकलीच लागली. कोण म्हणू लागली. माय म्हणू लागली शेपटीला मला ए शेपटी उठ. ती म्हणली सांगा ना दादा काय करायचंय. काही नाही मला हे लई झोपायलेत की नाही. सगळ्याचा भारा बांध. सगळ्याचा भारा बांधला महाराज आणि सगळ्याचा भारा बांधला. गर 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 फिरवला. बकरेला हनुमान महाराज बकरेला जीप मध्ये घातल्यानंतर बरं वाटतं म्हणजे होय मुंबई जीवाची मुंबई झाली. पण तिथे गेले की नाही खाटकाची सुरी लागती. तसे वर नेले. वर नेल्यानंतर त्याच्यातलं एक म्हणाल होय र आपल्याला आता तर या ठिकाणी मुंबईची ताजमहल दिसायले. असे म्हणले महाराज. पतंग दीपा आलिंगन तेथे त्याशा चूक मरण. तशा पद्धतीने उचले खडका आपली एका झटक्यात याच देही याची डोळा. आणि भोगीचे मुक्तीचा सोहळा देवाच्या मनात आले एकदाच किलारी करते. एकच वेळ सत्वर मारिले 14 सहस्र, केला राम नामे भुभुकार विजय कपिंद्र स्वय झाला. झटक्यात मारले. मारून काय म्हणला. राजा राम 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 राजा राम 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 राजा राम 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 राजा राम राम राम. संकट काळी धावून येईल कौशल्येचा राम. राम नामे जळतील पापे तोची जीवा विश्राम.
श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, झोपणाराच काय हाय काम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, बोल बजरंग बली की, बोला पुढे. ज्याचे मुखी नाम स्मरण विघ्न त्याचे वंदी चरण कळी काळ सोय आपण नित्य नमन त्याची नाथ महाराजाला करी. मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुताची, तरले तर ते हा भरवसा नामधारकाचा ठसा, हकारोनी सांगे तुका, नाम घेता राहू नका, बोला. ऐसा नामधारक वीर विजय झाला कपिंद्र, नामे गरजोनी सत्वर औषधी भार पाहत आम्ही नामाचे धारक असे. नेनो प्रकार अनिक, नेनती काही टाना टोना नाम स्मरण वाचोनी, जगात मोठं नाम आहे ज्ञानदेव पुषे निवृत्तीशी चाड, गगनाहुनी वाड नाम जगात आहे. मोठं नाव आहे, बोला. पर्वताचे शिखरा शिखर पाहता औषधी भार सहसा नव्हती गोचर तेने कपिंद्र खवळला. पर्वताच्या शिखरावर गेले औषधी मारतोय पावलं दिसत नव्हते, बोला. चाळे मांडले पर्वते दिसून येते औषधी तेने माझ्या पराक्रमाते सामर्थ्य याचे पाहू पा. पर्वताला नखरे मांडलेत, मारतोय म्हणता पुरे कर दादा तुझा नखरा, बस कर ना म्हणला, चल परा. मनोनी खवळला मानसी तो औषधी देखिल्या बसमेसी, धावून गेला त्यापासी तो पूर्वीसी देखिल्या. पर्वताला म्हणला होय, अरे माणूस या ठिकाणी माणसानं चाळे कव्हर करावं कळलं पाहिजेत की नाही, आता रिटायरमेंट झालास कामातून गेलास तरी तुझी चाल जाईना, म्हणून मग त्याच्या धावले पळाला मारा, पूर्वेला गेला पश्चिमेला गेला, बोला. उत्तर दक्षिण समजता ऐसा पर्वत लख लखित वानर विस्मित झाला तेथ. काय येथ करावे, मारुती महाराजच्या ठिकाणी झाले, कसं करावं करावं सांगा, मी काय करू, भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू. माणसाच्या जीवनामध्ये की महाराज मुलीचं लग्न आलंय, सोयाबीन उधळून गेलंय आणि कापूस बोंडाळीने गेलाय, कसं करायचं लग्न, ते म्हणलं आता पोरीला लई हुंडा द्यायची गरज राहिली नाही, पोरच हुंडे द्यायली, बोला पुढे. औषधी म्हणून धरू जाय तो झांडो राखायचा काय, तो सांडोनी आणखी पाहिते तव तेथेही होय तैसे ईश्वर ते. खाली या पाठीमोरा नसते विघ्न येते गरा, महारत्नाच्या होती गारा कोणीने पुशेता येते, देवाची सावली आहे तवर आहे बर का माणसानं, एकदा देवानं जर पाठिंबा काढून घेतला, अरे अरे माणसा येडा का खुळा रे, देवा पुढे माणूस पाला पाचोळा रे, देवाच्या नादी कशाला लागायचे, बोला. ऐसा झाला की दक्षिण नवीच्या औषधीचे दर्शन, चिंता तुराती उद्विग्न काय आपण बोलत. नाराज झाला, बोलू लागला, कोणाला बोलला, मनाला बोलला, मना सांग पा रावणा काय झाले अकस्मात ते सर्व राज्य उडाले, म्हणून कुडी वासना सोड वेगी, बळी लागाला काळ हा पाठी लागी, बोला. आज जितका पुरुषार्थ केला तितका अवघा वाया गेला, कपटी राक्षस भेटला तोही मारिला वायाची. तेवढं केलं, आम्ही जेवढे प्रयत्न केले तेवढे फेल झाले, असे मात्र बोलू लागले. दुष्कर कर्मे केली ती अवघीच वाया गेली, औषधीने बुडी दिली शक्ती झाली ती ही व्रथा. नाना साधनाच्या केल्या खटपटा, करून ते केलं महाराज. माणसाला मोठं होण्याकरता प्रत्येक माणसं खटपट करीत असतात, पण माणसाला ज्याचं त्याचं कर्म साथ देत हनुमान भाऊ, हे की नाही, म्हणून मारुती म्हणतात, जळो माझे कर्म वाया केली कटकट, हो आणि झाले तैसे तट नाही आले अनुभवा, आता पुढे धीर काय देऊ या मना, ऐशे नारायणा प्रेरिले ते पाहिजे, गुणवंत केलो दोष जाणा यासाठी, माझे मज पोटी बळकट दूषण, आपलं पाप अडवाल म्हणून समजा. सुग्रीवा काय मुख दाखवू श्रीरामचरण कैसे पाहू, अंग दाखाय उत्तर देऊ श्री रघुराम क्षोभेल. सुग्रीवाला तोंड दाखवता येणार नाही, रामाच्या समोर जाता येणार नाही, अंगदाला उत्तर देता येणार नाही, बोला. मी निजाभिमान केला पायी औषधी आणि नाव घ्याई, श्रीराम नसाहे हे काही अंता सर्व घातक. सज्जनानो माय बापानो, माणसाला महाराज दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतंय, माणसं दुसऱ्याच्या चुका काढण्यामध्ये तत्पर असतात, माता आपल्या चुका या ठिकाणी माणसाला कळत नसतात, आपल्या दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ माता आपलं मुसळ कोणाला कळत नाही. मारुती म्हणतात माझी चूक झाली, आपुली आपण करा सोडवण, माझ्याकडून अभिमान झाला आणि ज्याने ज्याने अभिमान केला तो वाया गेला, बोला. अहंता कर्मसिद्धी नवचे, अहंता सुख न घडे स्वर्गीचे, अहंता सारण पावे वेदांचे, अहंता साच घातक. अभिमानानं कर्म शेवटाला जात नाही, अभिमानानं काम सिद्धीला जात नाही. उदाहरण म्हणून सांगतो बरं का, हनुमान एका मिनिटामध्ये नहुस राजाला स्वर्गाचं पद प्राप्त झालं.
इंद्र लोकात गेला. इंद्राच्या राणीला म्हणाला, ए शची, तू माझी राणी, मी तुझा राजा. ती म्हणली, असं का फटक्या कपड्याचा राजा असते का? राजा म्हणे की नव्या ड्रेसात आला पाहिजे, चतुरंगळ सैन्यात आला पाहिजे. तिने वापस पाठवलं. घोडे घेण्याकरता माळेगावला गेला. घोडे घेण्याकरता राजा माळेगावच्या बाजाराला गेला. घोडे भेटलेच नाही. रथ तयार केला, रथही जमलाच नाही. मग बामणालाच रथाला जमलं. ब्राह्मणाला म्हणाला, चला इंद्र लोकात जायचंय. बामण महाराज रथ ओढून ओढून परेशान झाले. गुळ खाणारे तूप खाणारे ब्राह्मण कशाचा रथ ओढतोय महाराज? रथ ओढणं गेला म्हणून त्या ब्राह्मणानं शाप दिला, तू सर्प होशील. नवस स्वर्गाधिपती झाला, परी तो राहटी भांबावाला. शाप हे भुजंगत्व पावला, नेनशी काही. गरिबी आली म्हणून लाजू नये, श्रीमंती आली म्हणून माजू नये, आणि सत्ता आली म्हणून गाजू नये. माणसाचं 4 दिवसाचं तारुण्य 4 दिवसाचा पैसा असतो महाराज. म्हणून मारुतीराव अभिमान वाईट आहे. अहंता न साधे स्वामी कार्य, अहंतेने साधन हत होय. अहंता यश न लाहे निंदे होय. अहंता अभिमान वाईट असं नाथ महाराज बोलतात. अहंता नवे चित्त शुद्धी, अहंता नवे साधन सिद्धी, अहंता नवे सत्व शुद्धी, अहंता त्रिशुद्धी घातक. अभिमान सर्वात तू कामाने नरका खाली. अभिमान बोल. ऐहिक सुख नवे देखात्व नवे पारत्रिक, अहंता भोगीचे नरक, अहंता घातक जगा झाली. महाभारतामध्ये पांडवाचं कौरवाचं युद्ध झालं प्रभू महाराज. आणि त्या युद्धामध्ये पांडव जिंकले आणि कौरव हरले. कौरव हारलेले कौरव ज्यांनी पाप केलं म्हणून नरकात गेले, आणि पांडव स्वर्गात गेले. स्वर्गातले पांडव आणि कृष्ण, धर्म आणि कृष्ण पाहत असताना दुर्योधनाला वर काढा म्हणून या ठिकाणी लोकात गेले, यम लोकात गेले. तेवढा धर्मराजाच्या पाहत असताना दुर्योधनाचं मूळ या ठिकाणी सगळं शरीर नरकात बुडालेलं होतं, आणि तोंड तेवढं उघडं होतं. चांगल्या माणसाला कशाला तोंड दाखवायचंय म्हणून त्या दुर्योधनानं होतं तेवढं मुंडक शिर आपलं नरकात बुडवलं. तुका म्हणे नरका घाली अभिमान. याला नरकात जर म्हणतात महाराज. अभिमान नरकात घालत असतो. म्हणून अभिमान सोड आणि देव जोड. ते अहंता मी आपण श्रीरामाचा मुख केली जाणं, तेने नागवलो संपूर्ण, औषधी दर्शन नवे मज. ती अभिमान मी रामाच्या समोर केला. हो बोलू नका. ए पोरा, गरम गरम छान फुकू फुकू प्या. मला सांगतो नाही तर चुटका बसल. म्हणून या पद्धतीने अभिमान वाईट आहे. बोला पुढे. म्हणते हनुमान पामर, नेने औषधी संभार, किती अनिले कतवार, पाले खाई मरकट. लोक म्हणतील हनुमान काय येड आहे रे? अरे आम्ही म्हणलं ते तर युट्यूब चॅनल घेऊन फिरायले. येड कशाला म्हणावं? हा म्हणला लोक म्हणते येड उठलं जावयाला भेटलं. माकडाची जातं कांद्याची पात, या झाडावर त्या झाडा उड्या. या बायाला काय कळतंय? लोक असे म्हणतील, असे मारुतीराव बोलू लागले. काय विचार करू आता उपडून वनस्पती समजता, भारा बांधून नेता उपहासता होईल. मारुतीराव म्हणाले कसं करावं, काय विचार करावं? एवढं काय गुळ मग आता? भारा बांधून दिलं तर लोक टिंगल करतील, असा विचार मारुतीराव करू लागलेले. धाव पावगा श्रीराम, माझा अपराध करी क्षमा. वा वा. पडिलो संकटी दुर्गमा, सर्वोत्तमा पाववेगी. माणसाला संकट पडलं तर देवाकडे जावं लागतात महाराज. माणसं देव नाही म्हणणारे म्हणतात की नाही, त्या माणसाला म्हणा होय हो. आता तुम्ही प्रवचनामध्ये, कीर्तनामध्ये वगैरे काही गोष्टीमध्ये नास्तिक माणसं तुम्ही देव नाही म्हणून सांगायले, आणि कीर्तन तर या ठिकाणी प्रवचन तर चांगलं केलं, मला देवाची कृपा. शेवटला काही नाही, त्याला देव आहेच महाराज. म्हणून माणसानं देवाशिवाय माणसाचं जगणं व्यर्थ आहे, असं मारुतीराव विचार करू लागले. मी तुझे निज बाळक ज्ञान मुळाती उत्संक, क्षमा करोनी सकळीक कृपा वशक करी मज. देवा माझे मन लागो तुझ्या पायी, संसार व्यसनी पडोने दी, संसार व्यसनी पडोने दी. लेकुराचे हितन वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवल्याची जातीन करी लाभाविन प्रीती. माझं हित करा असं देवाला विनंती. ऐसी उत्कट चिंता करिता तय कपिनाथा, श्रीराम आठवला चित्ता बुद्धिदाता निज भक्ता. अशी चिंता करत असताना भगवंताचं चिंतन आलं, आणि देवाचं चिंतन केलं तर देव बुद्धी देतोच महाराज. बुद्धीचा जनिता, लक्ष्मीचा पती, आठविता चित्ती काय नव्हे. भगवान परमात्म्याने बुद्धी दिली. जो काया वाचा मनीषी शरण रघे श्रीरामासी, क्षणार्धी सोडवी त्या श्रीराम भक्तासी कृपाळू. भगवान परमात्म्याने बुद्धी दिली. हनुमान मंदिर
मंदिरामध्ये दक्षिण हनुमान मंदिर, आलेगाव पांढरी किंवा आलापूर पांढरी, काय आलापूर पांढरी या ठिकाणी हनुमंतरायाचं मंदिर किंवा सोनखेड पांढरी, या पांढरीमध्ये हनुमंतराच्या मंदिरामध्ये रामकथा आहे. सर्वाला बुद्धी दिली म्हणून घर दार ढोर वासर कवाड कुलप सगळं सोडून इथं माणसं आली. इथं याला काय झोपायला आले नाहीत बर का. मारुतराय म्हणतात मी याच्या करता चालू की हेची आम्हा करणे काम. बोला पुढे. बुद्धीची बुद्धी आपण अंतरात्मा श्री रघुनंदन तेने भुवनी प्रसन्न. कपिनंदन प्रबोधिला, मारुत्राला बुद्धी दिली आणि तुम्हाला मला काय देव बुद्धी नाही तर काय दिली. तुम्हाला मला सुद्धा देवानं सांगितलं चला आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वर डोळा पाहू, होता संतांच्या भेटी, सांगू सुखाच्या गोष्टी. देवच बुद्धी देतो महाराज, तुम्हाला मला बुद्धी दिली म्हणून संतांची कृपा झाली. प्रभू महाराजासारख्यानं भावार्थ रामायणासारखा हनुमान मंदिराच्या प्रांगणामध्ये मंदिरामध्ये रामायण लावलं आणि रामायणाची कथा ऐकण्याकरता गाते वक्ते आणि श्रोते चतुर विनोदी पाहते सगळी मंडळी रामायण ऐकण्याकरता येतात आणि आवडी गाता रामायण श्रीराम सुखावे आपण. धन्य आजी जन्म आलो आज आमचं जीवन धन्य असं समजूत असा विचार करू लागले. बोला. गजेंद्र ग्राहे धरिला असता संकटे स्मरला भगवंता. काकुलती उडी सत्वरता घालुनी तत्वता उद्धरेला. माणसाच्या जीवनामध्ये संघर्ष आल्यानंतर गरिबी आल्यानंतर माणसाला महाराज विचार करावा लागतो मी कामून झालो असा, आणि त्याचं समाधानही मारावं लागतं की माझ्यात याच्यापेक्षा मी बरा. काही लोक म्हणतात काय करावं फलाण्याला सलाम